आज आपण इंटिग्रेशनचा पुढचा पार्ट दॅट इज डेफिनाइट इंटिग्रेशन बघणार आहे. आता यामध्ये हा जो पार्ट आहे तो इंटिग्रेशनचा एक्सटेंडेड पार्ट आहे. इंटिग्रेशन मध्ये आपण ज्या काही मेथड बघितल्या, जेवढे काही एक्झाम्पल बघितले, ते सगळेचे सगळे एक्झाम्पल या टॉपिकसाठी ऍप्लिकेबल होतात. फक्त शेवटचे एक दोन स्टेप म्हणजे लिमिट ऍडिंग, लिमिटची व्हॅल्यू पुटअप करणे, या फक्त एक्स्ट्रा व्हॅल्यू होतात यामध्ये. बाकीचे या आधीचे एक्झाम्पल जे काही बघितले पण इंटिग्रेशन टॉपिक मध्ये सगळ्या मेथड याच टॉपिकसाठी ऍप्लिकेबल आहेत. सगळ्या मेथड घेत नाहीत, काही एक्झाम्पल लिमिटेड घेतोय आपण इथं. लेट अस सी. आता या टाईपचे एक्झाम्पल आपण इंटिग्रेशन मध्ये बघितले, बरोबर ना? इव्हॅल्युएट, इंटिग्रेशन, एक्स क्यूब मायनस 2x विथ रिस्पेक्ट टू एक्स, इतकं एक्झाम्पल बघितलंय. इथं फक्त 0 to 4 ही टर्म एक्स्ट्रा आलेली आहे. हा एक्झाम्पल जो आहे तो डेफिनेट इंटिग्रेशनचा आहे, कारण याला आपण लोअर लिमिट म्हणतोय. खाली जो आहे तो लोअर आणि वर जो आहे तो अप्पर लिमिट. म्हणजे लोअर लिमिट जो आहे तो 0 आहे आणि अप्पर लिमिट जो आहे तो 4 आहे. आणि इंटिग्रेशन हा बोला काय? तर त्याला काय म्हणतोय पण लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट, फक्त इतकं म्हणताय. पण आता दिलेलं एक्झाम्पल इंटिग्रेशनच्या कोणत्या मेथडचं आहे त्याप्रमाणे सोडवायचं. पहिला म्हणजे काय, दिलेल्या एक्झाम्पलला पहिला आय सपोज केला. लेट आय इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 4 एक्स क्यूब मायनस 2x विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथं व्हेरिएबल जो तो एक्स आहे, डीएक्स म्हटलंय, म्हणजे चल जो आहे आपला एक्स आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 आणि एक्सची व्हॅल्यू 4, या व्हॅल्यू एक्सच्या दिलेल्या आहेत. आता पहिला काय करायचं, दिलेलं एक्झाम्पल जो आहे तो इंटिग्रेशनच्या मेथडनुसार सॉल्व्ह करायचं. काय, दोन टर्म आहेत, दोघांचं इंटिग्रेशन कंबाईन आहे, तो पहिला सेपरेट देतोय. एक्स क्यूबचं इंटिग्रेशन सेपरेट, मायनस 2x इंटिग्रेशन सेपरेट, आणि लिमिट जो आहे तो 0 to 4 दोन्ही इंटिग्रेशन आहे त्याच ठेवला. 0 to 4 एक्स क्यूबचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन 0 to 4 2x इंटिग्रेशन सेपरेट. आता काय, टू कॉन्स्टंट टर्म आहे, टू कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यावे लागेल. टू जो आहे तो कॉन्स्टंट घेतोय, बाकीच्या टर्म ॲज इट इज. इंटिग्रेशन 0 to 4 एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस टू कॉन्स्टंट टर्म होता, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला, 0 to 4 एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स राहणार. आता इथं काय फॉर्म्युला, एक्स रेस टू एन फॉर्म्युला आहे, म्हणजे n+1 डिवायडेड बाय n+1 म्हणजे एक्स रेस टू 4 डिवायडेड बाय 4, आणि लिमिट फ्रॉम 0 to 4 ॲज इट इज ठेवला. इथं मायनस 2 ॲज इट इज. इथं एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला. एन म्हणजे काही म्हणजे 1 असणार आहे, म्हणजे 1+1 2 डिवायडेड बाय 1+1 म्हणजे 2, म्हणजे एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2, आणि लिमिट फ्रॉम 0 to 4 आहे तच ठेवला. आता काय करायचं, फक्त आपल्याला एक्स्ट्रा टर्म पहिला अप्पर लिमिट पुटअप करायचं. अप्पर लिमिट जो आहे तो 4 आहे, जिथे जिथे या व्हॅल्यू 0 आणि 4 या व्हॅल्यू एक्स आहेत, कारण व्हेरिएबल एक्स आहे आपला, म्हणजे ब्रॅकेटमध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथं पहिला अप्पर लिमिट 4 पुटअप करायचा, बाकीच्या टर्म ॲज इट इज. मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट 0 पुटअप करायचं, म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये पुटअप करतोय मी. पहिला एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट 4, एक्सच्या ठिकाणी 4⁴ डिवायडेड बाय 4 आहे त्याचा, मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट 0 आहे, 0⁴ डिवायडेड बाय 4 आहे त्याचा. फक्त टर्म चेंज केली. काय, एक्सच्या ठिकाणी पहिला अप्पर लिमिट 4, बाकीच्या टर्म ॲज इट इज, मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट, बाकीच्या टर्म ॲज इट इज, -2 आहे तसा. सेकंड ब्रॅकेटमध्ये सुद्धा एक्सच्या ठिकाणी पहिला अप्पर लिमिट 4, बाकीच्या टर्म आहे तशा, मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट 0, बाकीच्या टर्म आहे त्याच्या ठेवल्या. फक्त ही स्टेप आपण डेफिनेट मध्ये एक्स्ट्रा करणार आहे. दिलेलं एक्झाम्पल इंटिग्रेशनच्या कोणत्या मेथडचं आहे त्याप्रमाणे सोडवायचं आहे, आणि येणाऱ्या आन्सर मध्ये जिथे जिथे एक्स आहे तिथं पहिला अप्पर लिमिट, मायनस जिथे जिथे एक्स आहे तिथं लोअर लिमिट पुटअप करायचं आहे. फक्त इतकं काम करायचं आहे. आता हा पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर पहिल्या ब्रॅकेटचा येणार आन्सर 64 असणार आहे, मायनस 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला तर येणार आन्सर 16 असणार आहे. आयचा आन्सर काय, 48. दॅट इज फायनल आन्सर. Let us see next example. Evaluate integration from 0 to log 2 e raised to 2x with respect to x. Let us see. पहिला दिलेला एक्झाम्पल i इक्वल्स टू सपोज केला
आणि लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट log 2 आणि त्याचा बेस काय म्हणजे बेस ई आहे. ई रेस टू फंक्शन डायरेक्ट फॉर्म्युला इथं आपल्यापाशी, तो फॉर्म्युला अप्लाय करतो. ई रेस टू फंक्शनचा इंटिग्रेशन ई रेस टू फंक्शन इंटू 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे एक्स ऐवजी आलेली टर्म 2x आणि लिमिट फ्रॉम 0 टू log 2 येणाऱ्या आन्सरला आहे त्याचा ठेवायचा. पहिला काय केला, स्टँडर्ड फॉर्म्युला होता, सॉरी कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला होता इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू फंक्शन, दॅट इज ई रेस टू फंक्शन इंटू 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन म्हणजे एक्स ऐवजी आलेले फंक्शन 2x आणि येणाऱ्या आन्सरला 0 टू log 2 लिमिट आहे ठेवला. आता फक्त आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x म्हणजे ई रेस टू 2x आहे तसा 2 कॉन्स्टंट टर्म डेव्हिडेटच्या बाहेर घेतला, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स राहणार 0 टू log 2 आहे त्याचा, म्हणजे काय हा 2 ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे 1 फ्रॉम 0 टू log 2 आहे तसं ठेवला. आता काय ई रेस टू 2x ला 1 न मल्टिप्लाय केला डिवायडेड बाय 2 इंटू 1 म्हणजे 2 फ्रॉम 0 टू log 2 ॲज इट इज ठेवतोय. आता काय सिम्प्लिफाय केलेलं आहे, म्हणजे काय करायचं आहे, एक्सच्या ठिकाणी पहिला अप्पर लिमिट log 2 बाकीचे टर्म आहे तशा, मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट 0 बाकीचे टर्म ॲज इट इज, म्हणजे ई रेस टू 2 पहिला अप्पर लिमिट log 2 डिवायडेड बाय 2 आहे त्याचा, मायनस ई रेस टू 2 एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट पुटअप केला डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. आता इथं लॉगचा फॉर्म्युला अप्लाय करू शकतोय, लॉगच्या टर्मला मल्टिप्लाय बाय काही असेल तर तो पॉवरला घेऊ शकतोय, म्हणजे मल्टिप्लायचा जो 2 आहे तो पॉवरला घेतला, म्हणजे ई रेस टू लॉग हा 2 जो आहे तो पॉवरला घेतला, 2 चा स्क्वेअर होईल डिवायडेड बाय 2 ॲज इट इज, मायनस लॉग 0 ची व्हॅल्यू 1 आहे पुटअप केला, बाकीचे टर्म आहे तशा, म्हणजे 2 चा स्क्वेअर 4 होऊन जाईल आणि ई चा घातांक लॉग असेल तर आपण कॅन्सल करतोय, ई चा घातांक लॉग असेल तर ई आणि लॉग कॅन्सल करतोय, म्हणजे 2 चा स्क्वेअर जो आहे तो 4 डिवायडेड बाय 2 आणि 2 इंटू 1 बरोबर, म्हणजे हा ई रेस टू लॉग 4 डिवायडेड बाय 2 मायनस ई रेस टू 2 डिवायडेड बाय 2 होऊन जाईल, ई आणि लॉग कॅन्सल होतील, राहणार 4 डिवायडेड बाय 2 मायनस ई स्क्वेअर बाय 2, म्हणजे इथे काय होणार 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 मायनस ई स्क्वेअर बाय 2, दॅट इज फायनल आन्सर. सिंपल एक्झाम्पल होतं. नेक्स्ट, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 e raised to sin x into cos x with respect to x. आता हा सबस्टिट्यूशन मेथडचा एक्झाम्पल आहे आपल्या, म्हणजे एखाद्या फंक्शनचा एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलं असा, एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथंच असेल तर त्या फंक्शनला पुटअप करतोय, म्हणजे साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे तेव्हा साइनला पुटअप करतोय, ही मेथड इथे अप्लाय करणार आहे आपण. आणि एक्झाम्पल आपल्या मेथडनं सॉल्व्ह करून येणाऱ्या आन्सर मध्ये पहिला अप्पर लिमिट मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट पुटअप करणार आहे, म्हणजे साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे तेव्हा साइनला टी पुटअप केला, पुट साइन एक्स इक्वल्स टू टी बरोबर, कारण साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे तेव्हा साइन एक्सला पुट टी पुटअप केला आणि याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स इक्वल्स टू टी चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे dt अपॉन dx. आता आपल्याला cos x dx ही पूर्ण व्हॅल्यू पाहिजे, जे डिवाइड द dx इक्वेशनच्या त्या साईडला घेतला मल्टिपलला जाईल तर cos x dx इक्वल्स टू dt होऊन जाईल. आता 0 आणि पाय बाय 2 या व्हॅल्यू ज्या आहेत त्या x आहेत, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतोय आपण त्यावेळेला या व्हॅल्यू x होतात, पण आता आपण साइनला टी पुटअप केलं म्हणजे ई रेस टू टी होऊन जाईल, म्हणजे आपल्याला टी ची व्हॅल्यू पाहिजे, ते इथे पुटअप करायच्या, फक्त लिमिट बदलून घेतोय का, कारण या ज्या व्हॅल्यू आहेत 0 आणि पाय बाय 2 या व्हॅल्यू एक्सच्या आहेत, पण आपल्याला आता काय झालं एक्झाम्पल मध्ये साइन एक्सला टी पुटअप केलं म्हणजे व्हेरिएबल आपला टी होऊन जाईल, त्यामुळे या व्हॅल्यू आपल्याला टीच्या पाहिजेत, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू 0 आणि पाय बाय 2 या रिलेशन मध्ये पुटअप करायची म्हणजे टीच्या व्हॅल्यू भेटतील. ऍज एक्सची व्हॅल्यू काय 0 आहे इथे पुटअप केला, साइन 0 म्हणजे 0, टीची व्हॅल्यू 0 भेटेल, म्हणजे साइन एक्सची व्हॅल्यू 0 पुटअप, पहिली व्हॅल्यू साइनची काय 0 आहे म्हणजे साइन इथे पुटअप केला, साइन 0 येणार आन्सर 0 असणार म्हणजे टीची व्हॅल्यू 0, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 असताना टीची व्हॅल्यू 0 झाली. दुसरी व्हॅल्यू काय एक्सची पाय बाय 2 परत इथे पुटअप करतोय, ऍज एक्स व्हॅल्यू पाय बाय 2 असताना इथे पुटअप केला, पाय बाय 2 म्हणजे 90 साइन 91 म्हणजे टीची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1. आता लिमिट बदलतोय देअरफॉर काय
एक्स व्हॅल्यू 0 असताना टीची व्हॅल्यू 0 आहे, लोअर लिमिट होता. एक्स व्हॅल्यू π/2 असताना टीची व्हॅल्यू 1 आहे. ई रेस टू साईनला पण टी म्हटलंय आणि cos x dx याचा आन्सर dt आलाय, dt. समजलं? एक्झाम्पल मध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स होत्या त्यामुळे या एक्सच्या व्हॅल्यू होत्या. आता काय विथ रिस्पेक्ट टू टी आहे त्यामुळे टीची व्हॅल्यू पाहिजे. टीची व्हॅल्यू काय 0 आणि 1, त्यामुळे आपण बदल करून घेतला. आता काय ई रेस टू एक्स स्टँडर्ड फंक्शन आहे, म्हणजे ई रेस टू टीचा इंटिग्रेशन ई रेस टू टी फ्रॉम 0 to 1 ॲज इट इज ठेवला. पहिला काय करतो, पहिला अप्पर लिमिट टीच्या ठिकाणी या व्हॅल्यू 0 आणि 1 या व्हॅल्यू टीच्या आहेत, टीच्या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस टीच्या ठिकाणी लोअर लिमिट, बाकीचे टर्म आहे त्याच्या ठेवल्या. इक्वल टू ई रेस टू कशाचाही घातांक 1 आपण लिहित नाही, म्हणजे ई मायनस एनिथिंग रेस टू 0 येणार आन्सर 1 असतोय, म्हणजे आय इक्वल्स टू ई मायनस 1. आता फक्त इथं काय करायचं बोलायचं राहून गेलंय. फॉर्म्युला अप्लाय केला इंटिग्रेशनचा, तर इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यात प्लस सी येतोय, तो डेफिनाइट मध्ये प्लस सी कुठेही लिहायचं नाही. बरोबर? ई रेस टू एक्सचा इंटिग्रेशन ई रेस टू एक्स प्लस सी, पण डेफिनेट असेल लिमिट असेल तर फॉर्म्युल्यातला प्लस सी कुठेही लिहायचं नाही, फक्त फॉर्म्युला लिहायचा, प्लस सी सोडून द्यायचा. नेक्स्ट इव्हॅल्युएट इंटिग्रेशन फ्रॉम 5 to 10 1 upon x minus 1 x minus 2 with respect to x. आता दिलेला एक्झाम्पल जो तो पार्शियल फ्रॅक्शनचा आहे आपलं. सगळ्या मेथडचे एक्झाम्पल आहेत पण सगळे घेत नाही आपण, काही लिमिटेड एक्झामला आलेलेच घेतोय. पार्शियल फ्रॅक्शनचे एक्झाम्पल आहे, कारण 2 फॅक्टर्स दिसतात. पहिला एक्झाम्पल जो आहे तो आय सपोज केला आणि लिमिट फ्रॉम एक्स ची व्हॅल्यू 5 आणि एक्स ची व्हॅल्यू 10 आहे. आता पहिला दिलेला इंटिग्रेशनचा आतला पार्ट आहे जो पार्शियल फ्रॅक्शन तो पहिला सॉल्व्ह करतोय. 1 अपॉन एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 दिलेला आहे, तर काय केला ए अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस बी अपॉन सेकंड फॅक्टर, त्याला इक्वेशन नंबर 1 कॉल केला कारण 2 फॅक्टर्स आहेत. आता क्रॉस मल्टिप्लाय, ए ला एक्स मायनस 2 न मल्टिप्लाय प्लस बी ला एक्स मायनस 1 न मल्टिप्लाय डिवाइड बाय दोघांचा गुणाकार, म्हणजे डिवाइडचे सेम टर्म कॅन्सल होतील, राहणार न्यूमरेटर 1 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 2 प्लस बी इंटू ब्रॅकेट एक्स मायनस 1, याला इक्वेशन नंबर 2 कॉल करतोय. आता आपल्याला इथून ए आणि बी चे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत आणि त्या इंटिग्रेशनच्या आत पुटअप करायचे आहेत. पहिला फॅक्टर एक्स मायनस 1 आहे त्याला 0 म्हटलं आपण, मायनस 1 त्या साईडला घेतला प्लस 1 होऊन जाईल, तर एक्स व्हॅल्यू 1 भेटली आपल्याला. ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण पुटअप करतोय, जिथे जिथे एक्स आहे तिथं 1 पुटअप केला म्हणजे आयदर ए किंवा बी ची व्हॅल्यू आपल्याला भेटेल. देअरफॉर 1 इक्वल्स टू ए इंटू एक्स व्हॅल्यू 1 मायनस 2 आहे त्याचा प्लस बी इंटू एक्स व्हॅल्यू 1 मायनस 1 आहे त्याचा, म्हणजे ही टर्म प्लस 1 मायनस 1 कॅन्सल होईल, 0 1 मायनस 2 म्हणजे मायनस 1 ला ए न मल्टिप्लाय मायनस ए, म्हणजे मायनस 1 त्या साईडला घेतोय, हा जो मायनस ए आहे त्या साईडला घेतला 0 काढून टाकला म्हणजे ए ची व्हॅल्यू मायनस 1 भेटेल आपल्याला. आता सेकंड फॅक्टर काय आपला एक्स मायनस 2 त्याला 0 म्हणतोय, मायनस 2 इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर प्लस 2 होऊन जाईल, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती 2 आहे, ती इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप करतोय म्हणजे बी ची व्हॅल्यू भेटेल आता आपल्याला. म्हणजे जिथं जिथं इक्वेशन नंबर 2 मध्ये एक्स आहे तिथं 2 पुटअप करतोय आपण, 1 इक्वल्स टू ए इंटू 2 मायनस 2 प्लस बी इंटू एक्स व्हॅल्यू 2 मायनस 1, म्हणजे प्लस 2 मायनस 2 0 होऊन जाईल, ए ची व्हॅल्यू 0 झाली, 1 इक्वल्स 2 आणि बी 2 मायनस 1 म्हणजे 1 ला मल्टिप्लाय बाय बी, बी ची व्हॅल्यू 1 भेटते. या दोन्ही व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू मायनस 1 आणि बी ची व्हॅल्यू 1 इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केला म्हणजे 1 अपॉन एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 इक्वल्स टू ए ची व्हॅल्यू मायनस 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 1 प्लस बी ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय एक्स मायनस 2 आहे तसा. आता याचा आपल्याला इंटिग्रेशन पाहिजे काय, देअरफॉर इंटिग्रेशन आय इक्वल्स टू काय म्हटलंय 5 to 10 1 अपॉन एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स, याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. 1 अपॉन एक्स मायनस 1 एक्स मायनस 2 याची व्हॅल्यू मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 प्लस 1 अपॉन एक्स मायनस 2 इंटिग्रेशनच्या आत पुटअप केला. आता काय दोघांचं इंटिग्रेशन कंबाईन आहे, तो सेपरेट करतोय, पहिल्या टर्मचं सेपरेट लिमिट 5 to 10, दुसऱ्या टर्मचं सेपरेट फ्रॉम लिमिट 5 to 10. हा मायनस साइन इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला म्हणजे 1 अपॉन फंक्शन फॉर्म्युला आहे, इथे सुद्धा 1 अपॉन फंक्शन फॉर्म्युला आहे, म्हणजे लॉग ऑफ मॉड ऑफ फंक्शन 5 to 10 लिमिट ॲज इट इज प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस 2 5 to 10 ॲज इट इज. आता काय करायचं आहे, पहिला एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट बाकीचे टर्म ॲज इट इज मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट बाकीचे टर्म ॲज इट इज,
म्हणजे बाहेरचा मायनस साइन आहे तसा लॉग ऑफ अप्पर लिमिट 10 मायनस 1 मायनस लॉग ऑफ लोअर लिमिट 5 मायनस 1 प्लस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिला अप्पर लिमिट लॉग ऑफ 10 मायनस 2 मायनस लॉग ऑफ लोअर लिमिट 5 मायनस 2 म्हणजे काय होईल मायनस साइन आहे त्याचा लॉग 9 मायनस लॉग 4 मॉड म्हणजे प्लस प्लस पुढची व्हॅल्यू लॉग ऑफ 8 मायनस लॉग ऑफ 3. आता इथं फॉर्म्युला आहे आपल्यापाशी बरोबर log of m minus n equals to log of m divided by n. 9/4 minus n as it is प्लस वजाबाकी असेल तर भागा करतोय 8 डिवायडेड बाय 3. लिहिताना प्लस टर्म पहिला लिहितोय आणि त्यानंतर मायनस टर्म लिहितोय. परत लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n चा फॉर्म्युला m डिवायडेड बाय n म्हणजे 8/3 डिवायडेड बाय 9/4 म्हणजे उलटून गुणाकार केला हा व्हॅल्यू कॅल्सियम मध्ये पुट केला तर येणार आन्सर 32/27 होईल. That is I. So, let us see second type example. Evaluate integration from 0 to 5 root x divided by root of 7 minus x plus root x. आता या टाईपचे एक्झाम्पल कसं ओळखायचं बघा डेफिनेट पार्ट दिलेला आहे आणि आपल्या जेवढ्या काही मेथड दिले आहेत त्या मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करता येत नाही. ह्या काय करताय डिवाइडला ज्या दोन टर्म आहेत फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म त्यापैकी एक टर्म न्यूमरेटरला असते. अशा वेळेला प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रल आपला एक पार्ट आहे ती प्रॉपर्टी अप्लाय करायची. आता प्रॉपर्टी काय ती सांगतो एक्झाम्पल मध्ये मी लेट आय इक्वल टू सपोज केला इंटिग्रेशनचं एक्झाम्पल 0 to 5 रूट एक्स डिवायडेड बाय रूट ऑफ 7 मायनस एक्स प्लस रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स याला इक्वेशन नंबर 1 कॉल करायची. आणि आपली प्रॉपर्टी काय इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दिलेलं आहे. एफ ऑफ एक्स इक्वल्स टू काय करायचं आहे डिवाइडला दोन टर्म असतील त्यापैकी एक टर्म म्हणजे ही किंवा ही कोणती असेल न्यूमरेटरला असेल तर काय करायचं एक्सच्या ठिकाणी दोघांची बेरीज करायची अप्पर लिमिट 5 आणि लोअर लिमिट 2 दोघांची बेरीज करायची 7 आणि वजा एक्सच्या ठिकाणी पुटअप करायचं आहे. फक्त एवढं काय म्हणजे काय करायचं आहे एक्स डिवाइडला ज्या दोन टर्म असतील त्यापैकी कोणतीही एक टर्म न्यूमरेटरला असेल तर इक्वेशन नंबर 1 कॉल करायचं आहे आणि ही प्रॉपर्टी अप्लाय करायची अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट 5 प्लस 2 दोघांची बेरीज मायनस एक्सच्या ठिकाणी पुटअप करायचं. इथं एक्स आहे एक्सच्या ठिकाणी काय पुटअप केला दोघांची बेरीज 7 मायनस एक्स पुटअप केला 7 आहे तसा मायनस एक्स इंटू ब्रॅकेट एक्सच्या ठिकाणी काय पुटअप करतोय पण दोघांची बेरीज वजा एक्स 5 प्लस 2 मायनस एक्स पुटअप केला प्लस रूट एक्सच्या ठिकाणी दोघांची बेरीज वजा एक्स पुटअप करतोय म्हणजे 7 मायनस एक्स पुटअप केला. आता हा मायनस न ब्रॅकेट एक्सपांड करतोय बाकीच्या टर्म ऍज इट इज 0 to 2 7 मायनस एक्स आहे तसा मायनस न ब्रॅकेट एक्सपांड केला मायनस आणि हा मायनस मायनस प्लस होऊन जाईल प्लस एक्स. नेक्स्ट काय प्लस 7 मायनस 7 कॅन्सल होईल फक्त एक्स राहणार बाकीच्या टर्म आहेत तशा ठेवल्यात इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 5 अंडर रूट 7 मायनस एक्स इथं एक्स राहणार प्लस 7 मायनस 7 कॅन्सल होईल प्लस रूट 7 मायनस एक्स याला इक्वेशन नंबर 2 म्हणायची. म्हणजेच काय डिवाइडला त्याच दोन टर्म येतील फक्त पुढे मागे झालेले आणि इथं न्यूमरेटरला रूट एक्स होता आता इथे काय आला 7 मायनस रूट एक्स आला याला इक्वेशन नंबर 2 कॉल करायची. त्यानंतर काय करायचं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोघांची बेरीज करायची ऍडिंग इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोघांची बेरीज केली म्हणजे इक्वेशन 1 ची लेफ्ट साइड काय होती आय आणि इक्वेशन 2 ची वन साइड लेफ्ट साइड आय लेफ्ट साइड प्लस लेफ्ट साइड इक्वल्स टू इक्वेशन 1 ची राईट साइड प्लस इक्वेशन 2 ची राईट साइड म्हणजे इथं आय प्लस आय काय झाला 2i बरोबर. आणि इथं काय दोघांचा इंटिग्रेशन सेपरेट होता तो इंटिग्रेशन कंबाईन केला म्हणजे कॉमन डिनॉमिनेटर आहे दोन्ही साइडला डिवाइडला त्याच दोन्ही टर्म आहेत 7 मायनस एक्स रूट मध्ये आहे प्लस अंडर रूट एक्स दोन टर्म आहेत त्याच दोन्ही टर्म आहेत फक्त लिहिताना पुढे मागलेले आहेत त्यामुळे कॉमन डिनॉमिनेटर घेतला म्हणजे इथला न्यूमरेटर प्लस इथला न्यूमरेटर विथ रिस्पेक्ट टू एक्स डिनॉमिनेटर कंबाईन घेतला म्हणजे न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर इंटिग्रेशन कंबाईन झाला.
आता न्यूमरेटरला ज्या दोन टर्म आहेत त्याच दोन्ही टर्म डिवाइडला आहेत, बरोबर काय? फक्त लिहिताना पुढे मागे लिहिलेत, दोन्ही टर्म कॅन्सल होतील. रूट एक्स प्लस अंडर रूट 7 मायनस एक्स त्याच टर्म कॅन्सल होतील, पूर्ण राहणार 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि 1चं इंटिग्रेशन काय? एक्स. लिमिट फ्रॉम 2 to 5 ॲज इट इज. आता काय एक्सच्या ठिकाणी पहिला अप्पर लिमिट मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट, म्हणजे 5 minus 2. therefore 2i इक्वल्स टू किती? 3. मल्टिपलचा 2 जो आहे तो इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर डिवाइडला जाईल. therefore i इक्वल्स टू किती? 3/2. सिंपल एक्झाम्पल आहे. नेक्स्ट, evaluate integration from 1 to 3 cube root of x plus 5u divided by cube root of x plus 5u plus cube root of 9 minus x with respect to x. याला i इक्वल टू सपोज करायचा आणि इक्वेशन नंबर 1 कॉल करायची. आता डिवाइडला ज्या दोन टर्म आहेत त्यापैकी एक टर्म, पहिली टर्म न्यूमरेटरला आहे. पहिला प्रॉपर्टी अप्लाय करतोय काय? a to b f of x इक्वल्स टू अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दोघांची बेरीज, एक्सच्या ठिकाणी दोघांची बेरीज वजा एक्स पुटअप करायचं आहे. त्यामुळे एक्सच्या ठिकाणी काय पुटअप करायचं? आता जिथे जिथे एक्स आहे तिथे काय पुटअप करायचं आपल्याला? व्हेरी गुड. म्हणजे दोघांची बेरीज 3 आणि 1 यांची बेरीज केली म्हणजे a प्लस बी 3 + 1 4 मायनस एक्स. एक्सच्या ठिकाणी 4 मायनस एक्स, इथे एक्स आहे सेकंड आणि थर्ड. जिथे जिथे एक्स दिसतोय ना तिथं 4 मायनस एक्स पुटअप केला. एक्सच्या ठिकाणी 4 मायनस एक्स प्लस 5 आहे तसा, एक्सच्या ठिकाणी 4 मायनस एक्स प्लस 5 आहे तसा, एक्सच्या ठिकाणी 4 मायनस एक्स ब्रॅकेट पुटअप केला. आता काय ब्रॅकेट ओपन करतोय सगळे, म्हणजे हा काय इंटिग्रेशन फ्रॉम 3 to 1 आहे तसा 4 मायनस एक्स प्लस 5u 4 मायनस एक्स प्लस 5u 9 मायनस आत दिला -4 आणि मायनस मायनस प्लस एक्स होऊन जाईल. नेक्स्ट इथं काय कॉन्स्टंटची बेरीज होता बघी 4 + 5u म्हणजे 9 मायनस एक्स राहणार न्यूमरेटरला. 4 + 5u म्हणजे 9 मायनस एक्स प्लस 9 मायनस 4 म्हणजे प्लस 5u प्लस एक्स ॲज इट इज. आता लिहिताना टर्म फक्त उलटी लिहितोय आणि इथे आपल्याला एक्स प्लस 5 पाहिजे. एक्स प्लस 5 लिहितोय. therefore इंटिग्रेशनच्या आत 3 to 1 क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स आहे तसा डिवायडेड बाय क्यूब रूट ऑफ 9 मायनस एक्स प्लस क्यूब रूट ऑफ पहिला एक्स लिहितोय त्यानंतर 5 लिहितोय आणि याला इक्वेशन नंबर 2 कॉल करतोय. आता ज्या डिवाइडला दोन टर्म होती त्यापैकी इक्वेशन नंबर 1 मध्ये पहिली टर्म न्यूमरेटरला होती, आता दुसरी टर्म जी आहे ती न्यूमरेटरला आली. त्यानंतर काय करायचं? इक्वेशन 1 आणि इक्वेशन नंबर 2 या दोघांची ऍडिशन करायची. म्हणजे लेफ्ट साइडला आय आहे प्लस लेफ्ट साइडचा आय प्लस आय इक्वल टू इथली राईट साइड प्लस इक्वेशन नंबर 2 ची राईट साइड. डिवाइडला दोन्ही टर्म सेम आहेत म्हणजे कॉमन डिनॉमिनेटर घेतोय आणि इंटिग्रेशन कंबाईन करतोय म्हणजे न्यूमरेटर प्लस इथला न्यूमरेटर दोन्ही सेम टर्म आहेत, कॅन्सल होतील, राहणार 1 आणि 1चं इंटिग्रेशन काय? एक्स फ्रॉम 1 to 3 ॲज इट इज लिहिला. आता काय एक्सच्या ठिकाणी पहिला अप्पर लिमिट मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट म्हणजे 3 - 1 दॅट इज 2. therefore मल्टिपलचा 2 जो आहे तो इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर डिवाइडला जाईल. therefore आय ची व्हॅल्यू काय असणार आहे? 1. सिंपल एक्झाम्पल आहे. डेफिनेटचे प्रॉपर्टीज अप्लाय करायचे आहेत. दोघांची बेरीज मायनस एक्स एक्सच्या ठिकाणी पुटअप केला. लास्ट, evaluate integration from 0 to π/2 dx divided by 1 plus cot x. आता या एका एक्झाम्पल मध्ये भरपूर एक्झाम्पल तयार होतात. कॉटच्या ठिकाणी टॅन असेल किंवा याला रूट असेल, काही असेल. पहिला कॉटला सिम्प्लिफाय करतोय. प्रॉपर्टी अप्लाय करण्याच्या आधी काय करतोय? कॉटला सिम्प्लिफाय केला. कॉट म्हणजे काय? कॉस एक्स डिवायडेड बाय साइन एक्स. आता डिवायडेड बाय 1 ला काही म्हणजे 1 असणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय केला साइन एक्स ला 1 न मल्टिप्लाय प्लस डिवाइडचा 1 कॉस एक्स ला मल्टिप्लाय डिवायडेड बाय साइन एक्स आहे त्याचा. हा साइन जो आहे तो डिवाइडचा डिवाइड आहे म्हणजे न्यूमरेटरला जाईल, 1 ला मल्टिप्लायला गेला म्हणजे साइन एक्स डिवायडेड बाय साइन एक्स प्लस कॉस एक्स. आपल्या मेथडचं एक्झाम्पल झालं इक्वेशन नंबर 1. काही वेळा एक्झाम्पल डायरेक्ट इथून येतोय किंवा साइन आणि कॉसला अंडर रूट असतोय
भरपूर एक्झाम्पल इथे तयार होतात. किंवा कॉटच्या ऐवजी टॅन असेल, या टाईपचे एक्झाम्पल असतात. आता इथे डिवाइडला 2 टर्म आहेत, त्यापैकी एक टर्म न्यूमरेटरला आहे साइन, त्यामुळे प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो. पहिला काय केला, कॉटला सिम्प्लिफाय केला, कॉस डिवाइड बाय साइन. डिवाइडला तिरकस गुणाकार केला आणि सिम्प्लिफाय करून इक्वेशन काय आली, आय इक्वल्स टू साइन एक्स डिवाइडेड बाय साइन एक्स प्लस कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स लिमिट 0 to π/2. इक्वेशन नंबर 1 म्हटला. आता प्रॉपर्टी अप्लाय करतोय आपण. एक्सच्या ठिकाणी काय पुटअप करणार आहे, 0 to π/2 म्हणजे दोघांची बेरीज π/2 मायनस एक्स. एक्सच्या ठिकाणी पुटअप करतोय. साइन एक्सच्या ठिकाणी π/2 मायनस एक्स पुटअप केला, प्लस डिवायडेड बाय साइन एक्सच्या ठिकाणी π/2 मायनस एक्स प्लस कॉस एक्सच्या ठिकाणी π/2 मायनस एक्स. आता इथे आपले फॉर्म्युला आहे साइन π/2 मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा. डायरेक्ट फॉर्म्युला आहे साइन ऑफ 90 मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा आणि कॉस ऑफ 90 मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा. 2 फॉर्म्युले आहेत. किंवा अलाइड अँगल फॉर्म्युला आहे, n इक्वल्स टू 1 आहे, बरोबर ना. ऑड असेल तर साइनचं कॉस, पहिला क्वाड्रंट आहे त्यामुळे प्लस. अलाइड अँगल फॉर्म्युला अप्लाय केला तरी चालेल, किंवा डायरेक्ट फॉर्म्युला आहे साइन ऑफ 90 π/2 म्हणजे 90 मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा आणि कॉस ऑफ 90 मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा. फॉर्म्युला अप्लाय केले म्हणजे आता आन्सर कॉस एक्स होऊन जाईल, साइन ऑफ 90 मायनस थीटा इक्वल टू कॉस थीटा प्लस कॉस ऑफ 90 मायनस थीटा इक्वल टू साइन थीटा. थीटा म्हणजे ते एक्स आहे. याला इक्वेशन नंबर 2 कॉल करतोय. इक्वेशन 1 आणि 2 यांची बेरीज केली म्हणजे लेफ्ट साइडला आय प्लस आय आणि राईट साइडची बेरीज, इंटिग्रेशनची बेरीज केली, दॅट इज आय प्लस आय 2i होणार. इथं डिवाइडला दोन्ही सेम टर्म त्याच आहेत, साइन आणि कॉस यांची बेरीज आहे, कंबाईन घेतला म्हणजे न्यूमरेटर साइन एक्स प्लस इथला न्यूमरेटर कॉस एक्स आणि इंटिग्रेशन कंबाईन करतोय म्हणजे सेम टर्म कॅन्सल होतील, राहणार 1 आणि 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्स आणि फ्रॉम लिमिट 0 to 2π आयतच ठेवला. आता काय एक्सच्या ठिकाणी पहिला अप्पर लिमिट मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट 0 म्हणजे काय होणार, 2i ची व्हॅल्यू π/2. हा मल्टिप्लायचा 2 याच घेतला तर डिवाइडला जाईल म्हणजे 2 into 2 होऊन जाईल. डिवाइडला म्हणजे 1/2 म्हणजे आय ची व्हॅल्यू काय π/4. हा 2 जो आहे तो या 2 ला मल्टिप्लायला येईल डिवाइडला म्हणजे 2 into 2 म्हणजे 4. देयरफॉर आय इक्वल्स टू π/4. सिंपल एक्झाम्पल आहेत.